नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसची माहिती देणारी एक यूट्यूब सिरीज आपण चालू केलेली आहे। त्यातला हा 10वा भाग आहे। आज आपण डिस्कस करणार आहोत जीएमसी सोलापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर विषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कॉलेजला सीट किती आहे, त्याचबरोबर कॉलेजची कॅटेगरी वाइज फीस कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲव्हरेज मार्क्स विद्यार्थ्यांचे काय असायला हवेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नीट 2024 ची तयारी करत असाल आणि अजूनही श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्यावर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजच्या व्हिडिओचा विषय आहे जीएमसी सोलापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर विषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कॉलेजचं पूर्ण नाव आहे डॉक्टर वैशंपायन मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर। कॉलेजचं लोकेशन आहे सोलापूर। कॉलेजचं स्टेटस आहे फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेज आहे हे, आणि ॲफिलिएशन आहे म्हणजे संलग्नता आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक सोबत। कॉलेजची स्थापना जर आपण बघितली तर इन्स्टिट्यूटची स्थापना जी आहे 1963 साली झालेली आहे। 1974ला MBBSची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, त्यावेळी ते प्रायव्हेट कॉलेज होतं आणि 1977 साली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रनी या कॉलेजला टेक ओव्हर करून 1977 साली या कॉलेजला गव्हर्नमेंट कॉलेजचं स्टेटस देण्यात आलेलं आहे। हे कॉलेज आता फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेज आहे। पश्चिम महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं कॉलेज म्हणून सुद्धा या कॉलेजकडे पाहिलं जातं। कॉलेजचा ॲडमिशन कोड आहे 1114, हा कॉलेजचा CET सेलचा ॲडमिशन कोड आहे। त्याचबरोबर आता आपण पाहूयात कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन। कॉलेजला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल जे आहे सोलापूरचं ते अटॅच आहे आणि हॉस्पिटलला बेडची संख्या आहे 733। पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं कॉलेज, सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी एक महत्त्वाचं कॉलेज आणि हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय मोठं प्रशस्त हॉस्पिटल 733 बेडचं हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती आपण पाहूयात। कॉलेजला सीट कशा प्रकारे आहेत, त्याचबरोबर कॉलेजची कॅटेगरी वाईज फीस कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ काय असतो। 2023चा जो काही कट ऑफ होता त्यावरून आपण एक ॲव्हरेज कट ऑफ या कॉलेजचा काढलेला आहे। 2023ला महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील यांचे कट ऑफ प्रचंड वाढलेले आपण पाहिलेलं आहे की प्रचंड कट ऑफ जे आहे 2023ला ते वाढलेले होते, कारण विद्यार्थी संख्या महाराष्ट्र राज्यातील वाढलेली होती। त्याचा परिणाम कट ऑफवर झालेला आपल्याला पाहायला मिळाला। परंतु या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्याला साधारण सेफ स्कोर म्हणू शकतो याला, किती मार्क्सपर्यंत स्कोर केल्यानंतर ह्या कॉलेजला सहज विद्यार्थ्याला पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन मिळू शकतं, त्यावरून आपण या कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफसुद्धा पाहणार आहोत। आता आपण डिस्कस करूयात कॉलेजच्या सीटबद्दल। कॉलेजला MBBSसाठी 200 सीटसाठी ॲडमिशन दरवर्षी होत असतात। या 200 सीटपैकी 30 सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत MCCच्या वेबसाईटवरून भरल्या जातात। यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊन ऑल इंडिया कोट्यातून सुद्धा या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो, परंतु ऑल इंडिया कोट्याचा जो काही कट ऑफ आहे तो स्टेट कोट्यापेक्षा थोडासा हायर साईडला असलेला आपल्याला पाहायला मिळतो। एक सीट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रिझर्व आहे, ही जर भरली गेली नाही तर ही पुन्हा ऑल इंडिया कोटा किंवा स्टेट कोट्यातून भरली जाते आणि 169 सीट ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत। ज्या विद्यार्थ्यांचं डोमासाईल महाराष्ट्राचं आहे आणि विद्यार्थ्यांचं 10वी आणि 12वीचं शिक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये झालेलं आहे, अशा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 169 सीट ज्या आहेत ह्या स्टेट कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत। आता आपण पाहूयात कॉलेजचं फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे। 2023चं फी स्ट्रक्चर आपण पाहतोय। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला या कॉलेजसाठी प्रतिवर्ष 1,25,700 इतकी फीस आहे। EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 62,850 आणि बाकी ओपन आणि EWS वगळून महाराष्ट्रामध्ये जेवढ्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 0 इतकी फीस आहे। परंतु ॲडिशनल जी फीस आहे संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ती 12,000 रुपये ॲडिशनल फीस असलेली आपल्याला या ठिकाणी
पाहायला मिळते. आता आपण पाहूयात GMC सोलापूरचा ॲव्हरेज कट ऑफ काय असतो कॅटेगरी वाईज. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 620 मार्क्स, OBC 610, EWS 615, SC 525, ST 390, VJ 560, NTB 550, NTC 590, NTD 610 अशा प्रकारचा ॲव्हरेज कट ऑफ 2023चा जर संपूर्ण राऊंडच्या कट ऑफचं जर आपण ॲव्हरेज काढलं तर या रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले तर सहज GMC सोलापूरला ॲडमिशन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं होऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती डिटेल इन्फॉर्मेशन GMC सोलापूरबद्दल. आपण याच्यामध्ये कॉलेजचं नाव, लोकेशन, इस्टॅब्लिशमेंट, हॉस्पिटल, कॉलेजच्या सीट, फीस आणि ॲव्हरेज कट ऑफसुद्धा पाहिलेले आहे. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील अगोदरच्या गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. जर अजूनही तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आमच्या यूट्यूब चॅनलवर हे कॉलेज वाईज व्हिडिओ अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या यूट्यूब चॅनलवर त्यांच्यासाठी ते अवेलेबल आहेत. त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण कॉलेज संदर्भातले जे काही अपडेट्स असतील ते आर्टिकल स्वरूपात वाचायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिली गेलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे आर्टिकल वाचू शकता. त्याचबरोबर आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये भाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिला गेलेला आहे. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयीसुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.